हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त बाहेर सुंदर इतकं छान पाऊस पडतोय ना की असं वाटतं मस्त झोपून घ्यावं. पण मी काहीतरी वेगळंच काम करते, बघू शकताय. हे माझं महत्त्वाचं काम आहे. नाही तसं माझं शिक्षण झालं आहे, पण असं वाटतंय की आता अर्धवट आहे. सरकारला असं वाटतंय की जे पहिले झेडपीच्या शाळेत शिकलेत ना त्यांचं शिक्षण अर्धवट झालं आहे, तर त्यांना अजून पुन्हा एकदा शिकवायलाच पाहिजे. म्हणून हे सगळं आमच्या नशिबी आलेलं आहे असं मला तरी वाटत आहे. आता तुम्ही बघू शकता, हे आहेत माझा मुलगा ज्युनियर KGला आहे आणि त्याचे टेक्स्टबुक तुम्ही बघू शकता. टोटल 9 टेक्स्टबुक, त्याच्यानंतर 4 नोटबुक, एक वेगळी ड्रॉइंग बुक आहे आणि आणखी एक बुक आहे जी अजून शाळेने दिलेली नाही आहे, क्राफ्ट बुक. मला हेच समजत नाही आहे, एवढ्या बुक्सचं हे काय करणार काय आहेत. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट काय माहिती आहे की माझ्या मुलालाही एकही बुकचं ह्यातला काहीच समजत नाही आहे, कशाचं काय काहीच नाही आहे. अहो त्याचं सोडा, कधी कधी मलाच समजत नाही आहे कशात काय करायचं ते. काय हे म्हणजे काय ही शिक्षण पद्धती कुठं झाली? आता याचं वजन तरी तुम्ही बघू शकताय. हे इतकं वजन आहे, जवळजवळ वजन जर करायला गेलं ना तर 4-5 किलो आराम के साथ भरेल. कारण ही त्याच्या बॅगमध्ये यापैकी 5 बुक्स तर डेली असतात याच्यापैकी 3 बुक डेली असतात. ड्रॉइंगची नसते कधी कधी, त्याच्यानंतर वॉटर बॉटल असते, टिफिन असतो. म्हणजे साधारण 5 किलो वजन तो घेतो आणि साधारण त्याचं स्वतःचं वजन 11 ते 12 किलो आहे. म्हणजे त्याच्या वजनाच्या अर्धनिम्म वजन तो पाठीवर नेतो आहे. पण खरं सांगू, माझी झेडपीची शाळा खरंच भारी होती. म्हणजे आम्ही जेव्हा बालवाडीत होतो ना, बालवाडीत कशाला 1ली ते 4थी पण आमच्याकडं साधारण 2च बुक असायच्या, 2च बुक. म्हणजे आमच्याकडे आहे ना 4 पण नाही, 2 बुक असायच्या, एक पाटी असायची आणि त्या 2 बुक्समध्ये जेवढे काही विषय असतील ना त्याचा एक भाग करून आम्ही त्यांना त्याच्यातच संपवायचो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पूर्ण वर्ष संपायचं पण त्या बुक्स आमच्या संपत नव्हत्या. आणि हे काय दिलं आहे, कॅपिटल लेटर स्मॉल लेटर. आम्ही 5वीला आलो तरी आम्हाला कॅपिटल आणि स्मॉलमधला फरक नव्हता कळत. आम्ही काही शिकलो नाही काय. आणि हे काय स्टिकर लावायचे, नुसतं मागचं स्टिकर काढायचं, पुढच्या साईडला चिटकवायचं. काय हा अभ्यास? त्या मुलाला काही कळणार आहे का? त्याला काय GK आणि कन्व्हर्सेशन? याचा आणि आमचा तर 8वी-9वीपर्यंत काहीच संबंध नव्हता GK आणि कन्व्हर्सेशन. मुळात आम्हाला इंग्लिशचं एकच पुस्तक असायचं, तो पण आठवड्यात एक नाही तर 2 विषय व्हायचे कधीतरी. आणि इंग्लिशचा पेपर म्हटला तर थरकाप उठायचा. पण तरी झालो की आम्ही पास झालोच ना, का नापास झालो? हे काय स्क्वेअर बुक, लाईन बुक. त्या मुलाला कळतच नाही कुठलं बुक कशासाठी. तो त्याच्यावर फक्त रंगरांगोळीच करतोय, दुसरं काही नाही आहे. काय ही शिक्षण पद्धती कुठे गेली? आणि मुळात ह्याच्यासाठी आम्हाला 30-40 हजार भरायचे आहेत. काय याला काही शिक्षण पद्धती म्हणतात काय? त्या मुलाला त्यातलं माझ्या मुलाचं म्हणाल ना तर त्याला शिसू नीट समजत नाही. तर हे सगळं कळायचं तर लई लांबची गोष्ट आहे. काय म्हणजे मी आज विचार केला की मी कधीच म्हणजे असं नवीन काय म्हणतो ना आपण जूनमध्ये जेव्हा आपली शाळा होते तेव्हा कधी मला एवढी पुस्तकं कधीच नाही आली की एवढी मी कवर लावत बसले. गेली 2 तास झालं मी कवर लावते. काय म्हणजे काही समजतच नाही आहे. बरं, त्यातल्या त्यात ह्यांना बॅग पण मॅचिंग पाहिजे. ही आहे यांची बॅग, यांना बॅग मॅचिंग पाहिजे. मग ह्यांच्या बॅगवर नाव टाका, मग त्यांच्या वॉटर बॉटलवर नाव टाका, मग त्यांच्या टिफिनवर नाव टाका, त्यांच्या सगळ्या गोष्टीवर नाव टाका. बस, काय अर्थ आहे काय? आमची शाळा एक बेस्ट होती, झेडपीची शाळा. आम्हाला ना डबा घेऊन जायची गरज होती, ना आमच्या कुठल्या वॉटर बॉटलवर नाव होतं, ना आमच्या कुठल्या टिफिनवर नाव होतं. कशावरच काहीच नाही. पिशवीत एक पाटी टाकली, 2 बुक्का टाकल्या की आम्ही निघालो. शाळेचीच खिचडी खायची, शाळेच्याच नळाचं पाणी प्यायचं. कसली आले बाटलीन, कशाचं आलं आहे काय? यांनी अरे बाबा आजकाल तर विचारू नका. भाज्यांच्या ठशांची पेंटिंग करा, पिंक डे, येल्लो डे. मग पिंक डेला पिंकच कपडे घाला, मग त्याच्यामध्ये टिफिन पण पिंक कलरचा पाहिजे. मग ग्रीन डेला ड्रेस पण ग्रीन कलरचा पाहिजे. मग डब्यात पण ग्रीन कलरचीच भाजी पाहिजे. आई बापाला काय काम, म्हणजे जी घरी आई आहे तिला काही दुसरे कामधंदे नाही काय पिंक येल्लो हे सगळे डे सेलिब्रेट करायला? आमच्या वेळेला डे व्हायचे, रोज डे, हे डे ते डे. ते ठीक होतं. हे काय पिंक डे, येल्लो डे, डॉक्टर डे, चिल्ड्रन डे, हे काय डे झाले?
ही आत्ता आहे ना इंग्लिश मिडियमची शाळा किंवा CBSEची शाळा आहे ना, हे फक्त आईबापाला शिकवण्याची काम आहेत. हे मुलांच्या शिकण्यासाठी नाही आहे. हे जे CBSE आणि इंग्लिश मिडियमचं काढलेलं आहे ना, हे मुलांसाठी नाही आहे, हे त्यांच्या आईबापांसाठी आहे. कारण जे ZPत शिकलेत ना, त्यांना तेवढं इंग्लिश येत नाही. मग निदान आत्ता मुलांच्या माध्यमातून तरी त्यांना शिकायला मिळेल असा हा कन्सेप्ट आहे गव्हर्नमेंटचा, असं मला तरी वाटतं आहे. कारण त्या मुलांना तर काहीच येत नाही आहेत. त्यांना पिंक डेला तुम्ही हिरवी चड्डी घालून जरी पाठवली तरी ते जातील, कारण त्यांना तेवढं कळतच नाही आहे. हे सगळं आम्ही फॉलो करायचं आहे. डब्यामध्ये चपाती भाजीच पाहिजे, डब्यामध्ये दुसरं काही नाही पाहिजे. अरे आमची आई काहीच नव्हती देत रे. आमची आई सरळ म्हणायची, आत्ताच्या आत्ता शाळेत निघान जे भेटेल खिचडी ती खा. हां, ती तशी पचपचित खिचडी आम्ही खायचो, पण तेव्हा ती छान लागायची. आत्ताचं माहीत नाही, पण तेव्हा तीच आमच्यासाठी खूप छान गोष्ट होती. आणि तीच खरी शाळा. एवढंच कशाला, आम्ही ZPच्या शाळेच्या मुली आहेत ना, आम्ही तर महिन्याला 3-3 किलो तांदूळ पण घरी घेऊन यायचो. 3 किलो तांदूळ, गहू भेटायचे आम्हाला. म्हणजे म्हणतात ना, शिक्षण ते शिक्षण, धान्य पण फुकट, दुपारचं जेवण पण फुकट, सगळं अगदी मजेशीर. आणि ही जी शिक्षण पद्धती आली आहे ना, ही आता एक दिवस पालकांना रोडवर आणणार आहे. ते म्हणतात ना, कधीतरी एक नियम निघाला होता, हम दो हमारे दो. आता हमारे दो होतं तिथपर्यंत ठीक होतं, पण आता तर हम दो हमारे एकच झालं आहे. अरे हो, कारण एका मुलाची फी 70 आणि 80 हजार जर भरायची, तर 2 मुलांसाठी 2-2 लाख रुपये दर वर्षाला आणायची कुठून? बरं, ते भरून काय अर्थ नाही. जर ते पोरगं शिकलं तर ठीक, आणि जर ते पोरगं ठोकळा निघालं तर ते गेलं ना तेवढे पैसे पाण्यात. काय हे काही शिक्षण आहे का? हे काय रीम्स अँड स्टोरी? अरे सगळे कलर, त्याला फक्त माझं पोरगं हे पुस्तक बघितल्यावर फक्त एवढंच बोलतं, मम्मी पर्पल कलर, येल्लो कलर, रेड कलर, बस. बाकी त्याला कशाचीच घेणं देणं नाही. देवाच्या दयेने त्याला कलर तेवढे पाठ झालेत सगळे, बाकी त्याला काही माहिती नाही कुठलं बुक आहे, कशाचं बुक आहे, आणि त्याला काही घेणं देणं पण नाही. त्याला रिकामी बॅग जरी पाठीवर लावून पाठवली तरी तो जाईल. फक्त हे ज्या शाळा आहेत ना, या फक्त त्या मुलाच्या मम्मीला शिकवतात. हे असंच करा, ते तसंच करा, हा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आहे, बस. ही झाली आत्ताची शिक्षण पद्धती. म्हणजे मी म्हणते ना की कसं आहे ना, आमच्या शाळेच्या वेळेला काहीच नाही भेटलं. एवढे छान छान पुस्तकं पण नव्हती, काहीच नव्हती. मग आता हे सगळं आमच्याकडनं करून घेतलं जातं आहे, आणि आता पर्याय नाही आहे आमच्याकडे. आम्हाला करावं लागणार आहे. ABCD शिकावीच लागणार आहे, सगळं शिकावं लागणार आहे. नको झालं आहे हे, नाही शिकायचं आहे. बस झालं शिक्षण. हे शाळेत पाठवणं, आणणं, होमवर्क घेणं, तो ग्रीनचा डब्बा, तो येल्लोचा डब्बा, पिंकचा डब्बा, नको झालं आहे सगळं. काय ते क्राफ्ट होतं आमच्या वेळेला एक क्राफ्ट होतं. मातीचे मणी बनवा, मातीची माळ बनवा, करवंटीचा तराजू बनवा. परत आपल्याला काय म्हणतात ना, टाकाऊपासून टिकाऊ म्हटलं तरी चालेल, असे काहीतरी आमचं कार्यानुभव. आता तो कार्यानुभव हा शब्द तर ऐकायलाच भेटते. क्राफ्ट आहे, क्राफ्टचा लेक्चर आहे, ओन्ली क्राफ्ट, बस तेवढंच ऐकू येते. आणि त्या क्राफ्टमध्ये टाकाऊपासून टिकाऊचा प्रकार अजिबात नाही आहे. जर तुम्ही त्या मुलांचा क्राफ्ट बनवायला गेलात तर त्या क्राफ्टच्या सामानासाठीच तुमचे 200 ते 300 रुपये सहज जातात. म्हणजे एक माझा अनुभव सांगते, सहज क्राफ्टसाठी तुमचे पैसे जातात. मग तो लाल पेपर आण, हिरवा पेपर आण, कुठं टिकल्या आण, कुठं काय आण, काय काय करायला सांगतील ना, त्याचा काही नेम नाही. बरं, आजकाल ते फॅन्सी ड्रेस येतं, मग कोणाला तरी मुंगळा बनव, मधमाशी बनव, जिराफ बनव, हे बनव, ते बनव. मग त्याच्यासाठी किती खर्च लागेल, काय लागेल. बरं, खर्चाचा सोडा, त्या आईबापांना घरातलं काम सोडून त्यांच्या मागेच करावा लागतो. काय आमच्या वेळेला होता कार्यानुभव. हां, चाळ माती कर ओली का बनव मातीची माळ, घे 2 नारळाच्या करवंट्या, बनव त्याची टोपी, मातीचं वांग बनव, मातीची भांडी बनव. ते बड्डेला आपल्याला मिळतात ना, शेव चिवडा देतात ना खायला, प्लेट, त्या प्लेटचा तराजू बनव. हे होते कार्यानुभव.
त्या कार्यातनं काहीतरी अनुभव येत होता. हे काय आहे? अरे काय काय पुस्तकात तर ते फॅमिली ट्री, मग आजोबांचा पासपोर्ट साईज फोटो लावा, पप्पाचा लावा, मम्मीचा लावा, आजीचा लावा, अख्ख्या फॅमिलीचा. मग काय आता आम्ही पूर्ण फॅमिली तिथं जाऊन पासपोर्ट साईज फोटो काढून यायचे का तुमचा तो फॅमिली ट्रीसाठी? काय येडेपंती, काय शिकवताय काय तुम्ही? त्या एका मुलाच्या शिक्षणासाठी अख्खं घरदार फिरतंय, त्याला काही अर्थ आहे का? त्या मुलाला काय कळतंय? त्या मुलाला साधी ट्री कळेना झाली, ती फॅमिली ट्रीचं काय करणार आहे? काय हे शिक्षण झालंय? कोणी त्या झेडपीच्या, खरंच ना, ते झेडपीच्या शाळेवर जे आलंय ना, हे भाई सरकार, दंडवत आहे या सरकारसमोर. हा झेडपीच्या शाळेत जे शिकले ते काही चांगल्या चांगल्या पदावर बसले नाहीत का? CBSE काय पहिल्यापासूनच आलं आहे? इंग्लिश मिडियम काय सगळ्यापासूनच आलं आहे? आम्ही बालवाडी केली, आम्ही पहिलीला गेलो. KG करा, ज्युनियर करा, सिनियर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे लुटतात ना, एक नंबर लुटतात. फी आता माझ्याच पोराची फी 42,000 रुपये ज्युनियरची, फक्त फी. बस भाडं वेगळं, त्याच्यानंतर पुस्तकं वेगळे. ही पुस्तकं ही जी तुम्ही बघताय ना, ही 3,000ची पुस्तकं आहेत. किती? 3,000ची. माझ्या माहितीनुसार माझी 10वीची पुस्तकं पण एवढी महाग नव्हती. साधारण 1,100-1,200 रुपयामध्ये आली असतील माझी 10वी. ती पण जास्त झाली, मला सध्या आठवत नाही, पण 1,000च्या आतच असतील माझी 10वीची पुस्तकं पण. चक्क माझ्या मुलाच्या ज्युनियर KGची पुस्तकं ही 3,000 रुपयाची पुस्तकं आहेत. म्हणजे काय काय करायचं? कॉम्पिटिशन कसलं कॉम्पिटिशन आहे? नक्की शिक्षणाचं कॉम्पिटिशन आहे की सरकारला जो पैसा वसूल करायचा आहे त्याचं कॉम्पिटिशन आहे? बरं, आजकालच्या शाळा बुक्स त्यांच्याकडनंच घ्यायचे, बॅग पण त्यांच्याकडनंच घ्यायची. युनिफॉर्मचं म्हणाल तर PTचा युनिफॉर्म वेगळा, डे वाईज युनिफॉर्म आहेत. कधी पिंक युनिफॉर्म आहे, कधी ग्रीन युनिफॉर्म आहे. 2 ते 3 प्रकारचे. अरे आम्ही एका युनिफॉर्मवर 4-4 वर्ष काढली आहे, एका युनिफॉर्मवर. आल्या शाळेतनं धुवून टाक, घाल दुसऱ्या दिवशी. माझ्याकडे होती 2 डोंट टेक पर्सनली, माझ्याकडे 2 होती. पण बरेच जण असं होते की त्यांच्याकडे एकच युनिफॉर्म असायचा आणि त्या एका युनिफॉर्मवर त्यांनी 2-2, 3-3 वर्ष काढलीत आणि ती लोक आता शिकलीत आणि चांगल्या पदावर नोकरीला पण आहेत. काय या शिक्षण पद्धतीला बोलायचं? खरी गोष्ट आहे. म्हणजे मला सांगते ना, मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेत जाते ना, मला फक्त चिडच येते, दुसरं काही नाही येते. काहीतरी क्राफ्ट देतील आत्ता, नाही तर मग काहीतरी असतं, मम्मा डे, फादर डे, मग त्या मम्मीने नाचायचं. अरे आमच्या आईबापांनी शाळेत गॅदरिंगला नाही नाचू दिलं आहे, आता तुम्ही इथं नाचायला सांगताय. काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? नक्की त्या शाळेत कोण शिकतंय? मम्मी शिकते, बाप शिकताय की ते पोरगं शिकते तेच नाही कळते. बस नुसतं आईबापांना नाचवलं जाते. त्या मुलं, अरे आम्ही बालवाडीत होतो, आम्हाला काय शिकवायचे? O A I ABCD खतम. चणे खा, शिजवलेले चणे खा, काय जो काय अंगणवाडीत खाऊ येईल तो खायचा आणि घरी निघायचं. पहिलीला गेलं 1 2 3, लय त्याले ते पावसाळ्याचं गाणं असंच एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, अशा काहीतरी 5-6 कविता होत्या. बस त्या पण कविता आमची मॅडम बोलणार, तिच्या पाठीमागं आम्ही बोलणार, आठवली तर घरी येऊन सांगणार. मुळात आम्हाला कुठे तेव्हा विचारतही नव्हतं काय शिकवलं. पण आत्ताच्या मुलांना येऊन त्यांची लेसन डायरी बघावी लागते, आज काय शिकवलं, मग आज काय होमवर्क दिला. मग त्यांना मांडीवर घ्या, त्यांचा हात पकडा, तेवढा होमवर्क त्यांच्याकडनं करून घ्या. किती त्या आईने काय काय करायचं. बरं, जसं माझ्यासारखं, मी जसं माझं नवरा आणि आम्ही दोघंच राहतो, तर तेवढा मला टाईम मिळतो की मी मुलांचा अभ्यास घेईल. पण ज्या बायका फॅमिलीमध्ये राहत आहेत, ज्यांच्या घरामध्ये 5-5, 6-6 माणसं, 10-10 माणसं आहेत, त्या बाईने घरातलं बघायचं की त्या मुलाच्या अभ्यासाचं बघायचं. जी गोष्ट त्या मुलाच्या मेंटॅलिटीच्या बाहेर आहे, ती गोष्ट त्या मुलांना का शिकवली जाते? त्यांना त्यांच्या मॅच्युरिटीप्रमाणे शिक्षण का दिलं जात नाही आहे? ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे,
पण हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. आपण फक्त त्यांच्याकडनं करून घेतो, जस्ट लाईक रोबोट. टीचर आम्हाला सांगतायत, ते मुलं रोबोटप्रमाणे आम्ही जसं त्यांचा हात धरून जसं त्यांना सांगू तसं ते आपले गिरवतात. बाकी त्यातलं त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही आहे. काय काय बुक्सच्या पेजवर तर भेंडी कट करा, मग त्या भेंडीचं जे डिझाईन असेल ना, त्या डिझाईनच्या ठस्याने ती जी काही आकृती दिली असेल ती कव्हर करा. नाही आहे माझ्या घरात भेंडी. मग आता ते एक चित्र करण्यासाठी मी पाव किलो किंवा अर्धा किलो भेंडी आणणार आणि त्यातली ती एक भेंडी ती पेंटिंगसाठी वापरणार. काय म्हणजे, अरे म्हणजे तुमचा ते तुमचा धंदा, त्या भेंडीवाल्याचा पण धंदा. नाही खायचं आहे आम्हाला, भेंडी नाही खायची आहे. आणि तुमच्या ते एका डिझाईनसाठी भेंडी आणायला लागते. काय म्हणजे आपण काय शिकवतोय. आमच्याही वेळेला होतं, पण आम्हाला खरेदी करायची वेळ नव्हती. डाळीने चित्र बनवा. आमच्या कार्यानुभवात असायचं, डाळ चिटकवून बनवायचं. होड्या बनवा, विमानं बनवा कागदाची. ठीक आहे, ते नॉर्मल गोष्टी आहेत, त्या काही इतक्या हे नाही आहेत. किंवा ज्या माणसाच्या खिशात पैसा नाही आहे त्याच्यासाठी काही पैसे जास्त खर्च करायची गरज नाही आहे. पण हे खूप अति होतं आहे. नको झाले शिक्षण, खरंच नको झाले. माझ्यासारख्या अशा काय म्हणतात ना, माझ्यासारख्या अशा किती मम्मा आहेत माहिती नाही आहे. पण मी तर एक खूप ट्रस्टेड मम्मा आहे. नको. हात जोडते स्कूलवाल्यांना, अजून अभ्यास नका करायला सांगू. केलं आहे तेवढा खूप आहे. आणि जेवढा अभ्यास केला त्याचाही काही फायदा नाही झाला. आता भांडीच घासायचे, कपडेच धुवायचे, मुलाची शिसूच काढायचे, काही नाही. पण आता तरी आम्हाला सोडा. थँक्यू.